हा करेल तुला ते टेन्शन घेतो नमस्कार. अहो हा सर्वसामान्य शेतकरी आहे, त्याची परिस्थिती नाही. तुम्ही 5,000-5,000 रुपये दंड मारता. 5,000-5,000 रुपये दंड मारता तुम्ही. आता आम्ही ठरवत नाही हे अहो इथं डंपर चालले कारण कारवाई वाळूच्या गाड्या तुम्हाला घेऊन जाऊ का? किती वाळूच्या गाड्यावर या येतो चौकात उभं राहा. किती वाळूच्या गाड्या जाऊन राहिल्या अहो या माणसाच्या पायात चप्पल नाहीये. पण नाही माहिती तुम्ही 5,000 तो माणूस रडून राहिला रस्त्यावर. जेवण नाश्ता नाही अन्न नाही तुम्ही 5,000 रुपये दंड करता. काय चूक झाली त्याची? तुम्ही लावले का पाठीमागे काय घालायचं शिबिर लावले का तुम्ही आहे का नाही मग? काय घालायचं नाही तुम्ही सीट बेल्ट लावला का? तुम्ही नियम सांगतात ना. तुमचा ड्रेस आहे का पूर्ण? हा तुम्हाला व्हाईट शर्ट दिलं का अशा पद्धती त्यांचं युनिफॉर्म तुमचं आहे का सीट बेल्ट? मला एक गोष्ट सांगा तुम्हाला सीट बेल्ट दिला का नाही? अहो बंद असू तुम्हाला बघितलं सीट बेल्ट घालेलं नाही. 2,000 पुढे घेशील हे पुढे या हा सर्वसामान्य माणूस आहे याच्या पायामध्ये चप्पल नाही. तुम्ही 5,000 रुपये दंड करता. अहो डंपरवर करा वाळूच्या गाड्यांवर कारवाई करा ना तुम्ही. चोरीच्या गाड्या चालू आहे साहेब. चोरीच्या गाड्या गाडी तुम्ही तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यामध्ये आम्ही आडवा करा बिंदास. गाडी घेऊन जा. सगळ्यांना सोनं चोऱ्या चालू करणार आहे चोरी करायची का? मी चोरी करणार आहे आता इथून पुढं घेतली तेव्हापासून त्यांनी ऑनलाईन एक असं तुम्ही माणूस बघा ना तुम्ही काही दयामय माणूस की शिल्लक आहे का नाही? म्हणजे तुमच्या गावी तर डंपर चालतात मोठे मोठे. किती डंपर तुम्हाला सांगू? हे बघा डंपर हा आता ही गाडी चालली याच्यावर काहीच नाही तेव्हा त्याचा नंबर सुद्धा टाकेल नाही. आता आम्ही चेक जेव्हा करू तेव्हाच कळेल नाही, ना. पण ही चूक आहे. तुम्ही सर्वसामान्यांना विटीस धरू नका. तुम्हाला हात जोडून विनंती नंबर तुम्हाला कारवाई करण्यापासून आम्ही अजिबात थांबत नाही. पण तुम्ही अशी गरीब लोकांना नका त्रास देऊ. 2,000 घेत साहेब त्यांनी काय म्हणताय तुम्ही सर्वसामान्य गरीब लोकांना त्रास नका देऊ. मी सुजय दादाकडे जाणार आहे याच्याबद्दल मी जाणार आहे म्हणजे सर्वसामान्यांना काय त्रास द्या? मी सुजय दादाकडे जाणार आमचं काय म्हणणं आहे नाही तुम्ही कारवाई करा. तुम्हाला कोणी थांबवलं का? तुम्ही सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका ना. ही परिस्थिती नाही. ही चोऱ्या करायच्या का? दारू गांजा विकायचा का? काय करायचं हिने? नाही नाही तुम्ही पकडा. पण माझं काय म्हणणं आहे लय वाळूच्या गाड्या झाली तुम्ही करा कारवाई. करतो ना कारवाई. राव सगळे गाडी ऑनलाईनच नाही. विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्य त्रास देऊन या माणसाची नाही हो टू परिस्थिती. व्हीलरवाल्याचा जीव याची परिस्थिती नाही हो. मला सांगा मंगळवारचा हप्त्यातले एकच बाजार आहे. 3 मिनिटाला 5,000 रुपये तरी भाडं भेटेल. तुम्ही पण एक सर्वसामान्य कुटुंब एक माणूस म्हणून तुम्ही फोर विचार व्हीलर करा. आहे फोर व्हीलर आहे ना माझ्याकडे टू व्हीलर आहे सगळं आहे माझ्याकडे. तुमच्याकडे लायसन आहे आहे. इन्शुरन्स आहे गाडीचा सगळ्या गोष्टी TC आहेत. आहे. अहो सगळ्या गोष्टी आहेत. त्याची परिस्थिती नाही हो. या दादांकडे आहे का तसं? मग परिस्थिती मी काय म्हणतो जर काय करा टू व्हीलर येऊन तुम्हाला चोरीचे डंपर चालू हो, आहेत. ऐका ना. कारवाई हो दादा नाही मी तुम्हाला हेच लोणी बोलतो. जेवढ्या लोणीच्या बाजारात जेवढ्या गाड्या आहेत सगळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या बरोबर आहे. आहेत गरीब मंगळवार आणि बुधवार. आणि आमची मार्केट कमिटीला पण आम्ही सांगितलं तुम्ही मंगळवार आणि बुधवार काय करताय इथे येता आणि चौकात थांबता आणि शेतकऱ्यांच्या गाड्या 8 दिवसातून एकदाच बाहेर येतात. त्यांना लय तर लय एक लोकल मागे 300 रुपये वर आहे. 100% आणि तुम्ही 20-20, 25-25 हजार रुपये फाईन टाकून कसं देता. करायचं मला तो सांगा. जगन अहो, ते उपजीविकेसाठी करतात. जगन का मरण तो. उदरनिर्वाह करतात. ते काय कमून कुठे बिल्डिंग बांधत आहे हो? पेपर ओके ठेवा आमचं काय म्हणणं नाही. तुम्ही कायदा सांग. मग मी काय म्हणतो पेपर ठीक आहे तुम्ही आज 25,000 करा दंड. हे जे डंपर चालला ना चांगले त्यांच्यावर कारवाई करा फक्त. पण कारवाई करू. अहो त्यांचं कार्ड राहतं त्यांच्या कसं कारवाई करा. कामासाठी का करा तुम्ही डंपरवर कारवाई. वाळू बंद करा. तुम्हाला घेऊन ऐका जाऊ ना का? हो दादा मी काय म्हणतो तुम्हाला आज वाळूच्या गाड्यांवर घेऊन जाऊ की या सगळ्या नदी घाटी घ्या. तुमच्या हद्दीमध्ये ठीक आहे. तुमचा नंबर द्या. नंबर ऐका घ्या ना म्हणतो. अहो त्यांचं कार्ड राहतं कोणतं गाडी ओव्हरलोड बिना ओव्हरलोड त्यांचा नंबर घ्या ना संध्याकाळी बोलायचा. तुम्हाला लोकेशनला घेऊन जा. तुम्ही कारवाई करा त्या गाड्यांवर. चला. 581-581-281. तुम्हाला आज लोकेशन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करा. प्रामाणिकपणे कारवाई करा बस ठीक. पण एवढी वेळ नाही. फक्त गरीब लोकांना त्रास देऊ नका. दादा, तुम्ही नाही तर आम्ही म्हणताय ना- पालकमंत्र्यांकडे जातो समस्या सांगतो. चालेल चालेल काय हरकत नाही. पण तुम्हाला काय वाटतं गाडीत काय तुकडा क्लिअर पाहिजे का? हे बघा याच्या जागी जर दुसरा माणूस आलं नसतं तुमच्याकडे तुमच्यापर्यंत आलं नसतं. आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका. फक्त एवढीच विनंती. बरोबर बाकी काहीच म्हणणं नाही. हे आमचं ऐका ना कागदपत्र प्रशासन आहे ना प्रशासन कागदपत्र जे आहेत ना लोक ज्यांचं चालतं जे हप्ते देतात किंवा लक्ष्मीचं दर्शन त्यांच्यावर कारवाई करत नाही. या सर्वसामान्य लोकांवर कारवाई करते. आणि हा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवतोय. हा काय कुठे पैसे कमवून देत नाही. यांनी जर 2 पैसे नाही कमवले तर याचे पुरं घरी पैसे राहतील.
बायका पोरं उपाशी राहतील साहेब. पेपर ओके पाहिजे बस आमचं एकच अहो, काय नाही परिस्थिती त्याची कसं करणार तो? मग माझं म्हणणं आहे ना, की ते डंपर काहीच नाही त्यांच्याकडे, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला नेतो मी. इथं वाळू चालू आहे, इथं मुरुम चालू आहे, त्यांचं काय ओके मला सांगा बरं. ओके नसेल आम्ही कारवाई करणार म्हणजे करणार ज्याचे कागदपत्र क्लिअर नाही त्याच्यावर कारवाई होणार बरं ठीक आहे चल, तुम्हाला आज लोकेशन देतो तिथून तुम्ही कारवाई नाव करा. काय म्हटले साहेब प्रसाद वगैरे पत्रकार आहे. वगैरे चालेल चालेल ठीक आहे वगैरे पाटील आणि म्हणजे तुमच्या माध्यमातून पण सगळं नाही बा, दुसऱ्या वेळेस झालं मागच्या वेळेस ते सातपुते साहेब होता, त्यांना पण मी डेलीवर प्रश्न विचारला होता. त्यांना हीच विनंती की तुम्ही कारवाई करण्यापासून आम्ही तुम्हाला थांबत नाही. तुमचं काम तुम्ही करतात अभिनंदन आहे. पण तुम्ही सगळ्यांवर कारवाई चालू करा बस एवढीच विनंती. एवढीच विनंती तुम्हाला, बाकी काहीच म्हणणं नाही. हो